आपण रवी, चंद्र आणि मंगळ हे 3 ग्रह पाहिले, बेसिक, अगदी बेसिक, म्हणजे सगळ्या राशीतून, सगळ्या स्थानांमधून हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं फळ आहे प्रत्येक कुंडलीसाठी. आणि म्हणून तर हा प्रचंड इंटरेस्टचा विषय आहे की माझ्या कुंडलीतला मंगळ असा आहे आणि त्याच राशीत तुझ्या कुंडलीतला मंगळ वेगळं दाखवतो. असं कसं होतं? कारण याचं कारण असं आहे की तुमचं प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी लग्न कुंडली असते म्हणून होतं. त्यामुळे एवढी परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स ही प्रत्येक ग्रहामध्ये होत असतात. आपण आता शिकणार आहोत तो आहे सर्वात मोठा शुभग्रह, नैसर्गिक शुभग्रह गुरु. गुरु हा खरोखरच गुरु आहे. हा सर्वात मोठा आहे आकाराने. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्याभोवती फिरतात सगळे ग्रह. सगळ्यात पहिला बुध असतो, त्याच्या पुढची कक्षा आहे शुक्राची, ती थोडी लंबगोलाकार आहे. त्या पुढची कक्षा आहे पृथ्वीची, पृथ्वीनंतर आहे मंगळ आणि मंगळानंतर आहे गुरु. मंगळापर्यंतच्या ग्रहांवर जमीन आहे, गुरुला जमीन नाही. गुरु हा वायूंचा गोळा आहे आणि गुरु हा पृथ्वीच्या खूप मोठा ग्रह आहे, पृथ्वीपेक्षा प्रचंड मोठा ग्रह आहे. थोडंसं दुमत आहे, कोणी म्हणतं 1300 पट आहे, कोणी म्हणतं 2700 पट आहे. मतीचा अर्थ एवढाच की गुरु हा पृथ्वीपेक्षा प्रचंड मोठा ग्रह आहे आणि हा पृथ्वीनंतरचा जो मंगळ आहे त्याच्यानंतर लगेचच आहे. आता प्रत्येक ग्रहाला स्वतःची कक्षा आहे, प्रत्येक ग्रहाला स्वतःचं गुरुत्वीय बळ आहे, प्रत्येक ग्रहाला स्वतःचं चुंबकीय बळ आहे आणि त्या प्रत्येक ग्रहाला रवीकडून मिळणारी प्रकाश आणि ऊर्जा पण आहे. गुरु हा प्रचंड पॉझिटिव्ह शुभग्रह आहे आणि तो ईशान्य दिशेला बलवान आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामधली आहे ती ईशान्य, आणि पूर्वेला पण तो बलवान आहे. त्यामुळे लग्नस्थानामध्ये गुरु असेल तरी बलवान आहे, धनस्थानामध्येही बलवान आहे, व्ययस्थानामध्येही बलवान, कारण ते मीन राशीचं स्थान आहे. त्याच्याशिवाय हा धनु आणि मीन या 2 राशींचा स्वामी आहे. धनु राशीचा तो मूल त्रिकोण ग्रह आहे आणि मीन राशी ही त्याची स्वरास आहे. कर्क राशीमध्ये असेल जर कुंडलीमध्ये गुरु, तर तो 3 अंशापर्यंत फक्त उच्चीसारखं फळ देतो, म्हणजे प्रचंड चांगलं फळ देतो. गुरु माऊली आहे, आईसारखा आहे. गुरु फॉरगेट अँड फॉरगिव्ह असा आहे. गुरु म्हणजे परोपकार, चॅरिटी. गुरु म्हणजे प्रगती. गुरु म्हणजे शहाणपण. गुरु म्हणजे ज्ञान. गुरु म्हणजे ज्ञानामधून येणारा, ज्ञानाच्या प्रकाशातून येणारी पॉझिटिव्हिटी. गुरु हा माणसाला कधीही निराशेकडे नेणारा ग्रह नाही. आपल्या कुंडलीचा विचार केला तर 2, 5, 7, 9, 11 द्वितीय, पंचम, सप्तम, नवम आणि एकादश या 5 स्थानांचा गुरु कारक ग्रह आहे. कारक म्हणजे काम करणारा. या स्थानांमध्ये गुरु उत्तम काम करतो. गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. गुरु समजा आपण कुंडलीच्या सगळ्या स्थानांमध्ये गुरुला ठेवून पाहिलं आणि असं लक्षात घ्यायचं आहे की हा शुभच आहे. तर लग्नस्थानामध्ये गुरु असेल तर गुरु हा प्रसरणाचा कारक आहे आणि या गुरुवर जर शनीचा संबंध नसेल, गुरुशी येत नसेल, तर या प्रथम स्थानामधला गुरु हा कायेच्या स्थानात असल्यामुळे कायेचं प्रसरण करतो. ज्यांच्या लग्नस्थानामध्ये गुरु आहे ती माणसं थोडीशी स्थूल असू शकतात. त्याच्याशिवाय हा गुरु प्रचंड ज्ञानाचा कारक आहे आणि हे मेंदूचं स्थान आहे, प्रथम स्थान. त्यामुळे प्रचंड हुशारी असते माणसामध्ये, अतिशय हुशार आणि अट्रॅक्टिव्ह हुशारी असते. राशीप्रमाणे अर्थातच त्याच्या हुशारीचे पैलू बदलत जातात. द्वितीय स्थानामध्ये गुरु असेल तर ते कुटुंब स्थानामधला, स्वतःच्या कारक स्थानातला आहे. त्यामुळे कुटुंबाचं प्रसरण करतो आणि हे शिक्षणामधलं पहिलं स्थान आहे. कुटुंबाची स्थिती शिक्षणासाठी कशी आहे? चांगलीच असते धनस्थानामध्ये गुरु असेल तर. तृतीय स्थानामधला गुरु काय आहे? तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. उपचय स्थानामधले शुभग्रह हे वसुमती योग करतात, म्हणजे पैसा मिळवतात, पण त्यांना कष्ट करावे लागतात त्याच्यासाठी. इथे असणारा गुरु हा भावंड असतात याला पाठची, तसंच याचं शेजार पाजारी आणि इतर नातेवाईक यांच्याशी चांगलं सख्य असतं, कारण हा सगळ्यात मोठा शुभग्रह आहे. हा वाईट नाही करत कधीच कुठल्याच स्थानामध्ये. चतुर्थ स्थानामधला गुरु हा चंद्राच्या स्थानामधला, आईच्या स्थानामधला, सुखाच्या स्थानामधला, स्वतःच्या घराच्या स्थानामधला. गुरु हा घराचा कारक आहे. त्यामुळे चतुर्थातला जर गुरु असेल तर माणसाचं स्वतःचं घर असतं मस्त छान. पंचम स्थानामधला गुरु हा शिक्षणाचा कारक आहे.
इथे शिक्षण देतो. कारकोद्भावा नाशः हा परिणाम तो कधी कधी देतो, तो एक स्वतंत्र मुद्दा आहे शिक्षणाचा. पण पंचमातला गुरु हा अपत्य सुख, शिक्षणाचं सुख नक्की देतो. षष्ठ स्थानामध्ये गुरु काय करतो, तर षष्ठ स्थानामध्ये गुरु हा लिव्हरचा आणि फायनान्स दोन्हीचा कारक आहे. षष्ठ स्थान हे कामाचं स्थान आहे, आपल्या डे टू डे लाईफचं स्थान आहे, सेवेचं स्थान आहे. गुरु हा उत्तम शिक्षक आहे, गुरु हा उत्तम वकील आहे, त्याच्यामुळे इथे वकिली पण करतो माणूस. त्याशिवाय षष्ठातला गुरु हा लिव्हर मोठी करू शकतो, देऊ शकतो. लिव्हर मोठी असण्याचा दोष असू शकतो. गोचरिणी म्हणजे करंट प्लॅनेट्समध्ये जर धनस्थाना षष्ठ स्थानामध्ये गुरु आला तर तो मोठं कर्ज घेतो आणि कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण करतो. किंवा आपल्या नोकरी, हे नोकरीचं स्थान आहे, नोकरीमध्ये तो प्रमोशन देतो, मोठं काम देतो, मोठा पैसा देतो. सप्तम स्थानामध्ये गुरु स्वतःच्या कारक स्थानामध्ये आहे, अतिशय उत्तम पवित्र जोडीदार देतो. अष्टम स्थानामधला गुरु इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि निषिद्ध धनाचा कारक आहे. भाग्यस्थानामध्ये गुरु हे त्याचं उत्तम स्थान आहे, कारण हे त्याच्या मूल त्रिकोण राशीचं धनु राशीचं स्थान आहे. इथला गुरु हा उत्तम संस्कार करणारा गुरु आहे. असं म्हणतात गुरुच्या महादशेमध्ये भाग्यातून गुरु जाईल तेव्हा तुम्हाला उत्तम गुरु भेटतो. भाग्यस्थानामध्ये असणारा गुरु हा गुरुचाच कारक आहे, संस्काराचा कारक आहे, तत्वज्ञानाचा कारक आहे, धार्मिक गोष्टींचा कारक आहे, धर्माच्या ज्ञानाचा कारक आहे, तीर्थक्षेत्री यात्रा करण्याचा कारक आहे. दशमस्थानामधला गुरु हा कर्माचा कारक आहे. दशमस्थान गुरु हा शिक्षक आहे, त्यामुळे शिक्षणाचं काम म्हणजे अध्यापनाचं काम हा गुरु करतो. एकादश स्थानामधला गुरु हा खूप मोठं नेटवर्क सर्कल देतो. गुरु हा प्रसन्नाचा कारक आहे. आणि द्वादशामधला गुरु हा स्वतःच्या राशीच्या स्थानात असल्यासारखा, त्यामुळे मोक्षाकडे म्हणजे स्वतःच्या उन्नतीकडे नेणारा हा गुरु आहे. गुरु अजून काय काय दाखवतो, शिक्षण, उच्च शिक्षण, आध्यात्मिक, धर्मगुरु, तीर्थक्षेत्र, संशोधन, शास्त्रज्ञ, वकील, संगीताचा कारक, खगोलशास्त्र, भविष्यशास्त्र अशा शास्त्रांचा अभ्यास, रत्ने, धर्म, मंत्र, वेदांत, तीर्थक्षेत्री लांबचे प्रवास आणि आनंद देणारा ग्रह हा नेहमीच फक्त पॉझिटिव्हिटी देतो. मकर राशीमध्ये जर गुरु असेल, मकर राशीमध्ये 3 अंशापर्यंत फक्त हा नीचीचे परिणाम देतो, म्हणजे फार चांगला गुरु नाही मकर राशीमधला. गुरु कर्क राशीत उच्चीचा असतो आणि कुठल्याही कुंडलीमध्ये जर गुरु अशुभ असेल, कुंडलीचा कारक ग्रह गुरु नाही आहे, तरीसुद्धा गुरु माणसाला कधीही निराशेकडे नेत नाही. गुरु नेहमी चांगल्याच गोष्टी दाखवतो. गुरुची शुभग्रहाशी होणारी युती म्हणजे 2 ग्रहांच्या मध्ये 5 ते 10 अंश, जास्तीत जास्त 10 अंशापर्यंतचं अंतर याला युती म्हणतात. गुरुचंद्राची युती गजकेसरी योग, श्रीमंती देणारा योग आहे. रवी गुरुची युती उत्तम ज्ञान देणारा योग आहे. नंतर गुरु शुक्राची युती ही उत्तम हिलिंगचं नॉलेज देणारा योग आहे. गुरु बुधाची युती हा सरस्वती योगाकडे नेणारा उत्तम शिक्षण देणारा योग आहे. गुरु चांगल्याच गोष्टी दाखवतो. गुरु आणि राहूची युती असेल, ही जर धनु किंवा मीन राशीमध्ये असेल तर याला गुरु चांडाळ योग असं म्हणतात, कारण राहू हा मातंग जातीचा ग्रह आहे आणि राहूचं गुरु पुढे काहीही चालत नाही. राहू रविचंद्राला ग्रहण लावतो, पण गुरुच्या पुढे त्याचं काहीही चालत नाही, त्यात तो निष्प्रभ होतो. गुरु आणि राहू यांची जर कुंडलीमध्ये युती असेल तर तो कुठल्या राशीमध्ये आहे, गुरुच्या कारक स्थानामध्ये, गुरुच्या मित्र राशीमध्ये असेल तर राहूचं फारसं काही चालत नाही. असा गुरु आपल्या कुंडलीमध्ये हा नेहमी फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीकडे नेणाराच आहे. आणि तुमच्या कुंडलीमध्ये आता लग्नाचे योग हा तर अतिशय इंटरेस्टचा विषय आहे आणि हा घरोघरी चर्चेला जाणारा विषय आहे. गुरु लग्नाचा योग पण गुरुवरूनच बघितला जातो. लग्न कुंडलीमध्ये लग्नातून, सप्तमातून, तृतीयातून, लाभातून, पंचमातून, भाग्यातून जाणारा गुरु लग्नाचे योग आणतो. आता याच्या अनुषंगिक इतर ग्रहांचं गोचर भ्रमण पंचमाशी कसे संबंध ठेवतंय, यावरून हा या राशी स्थानांमध्ये असलेला गुरु लग्न होऊ देणार का, नवमांश कुंडलीमध्ये तो कुठे असताना होईल, हा संपूर्ण अभ्यास वेगळे स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण गुरु माणसाला अतिशय नेहमीच कृपा करणारा गुरु माऊली आहे.
त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु कसा आहे हे बघणं अतिशय रंजक आहे. प्रत्येकाने आपल्या कुंडलीतला गुरु बघा, तो त्याची अवस्था काय आहे बघा, त्याच्याबरोबर कोण आहे बघा, कुठल्या राशीत आहे बघा, त्या राशीचा स्वामी कुठे आहे बघा, तो याला पुशच करणार आहे. जर राशीचा स्वामी पण कुंडलीत चांगला असेल तर या गुरुचे परिणाम अजून उत्तम मिळतात. गुरु हा अतिशय कृपा करणारा गुरु आहे. सगळ्यांना हे ऐकून खूप छान वाटलं असेल की गुरुसारखा खूप चांगला ग्रह आपण पाहिला आहे. तर आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये नवीन ग्रह शिकूया. बाय बाय.